आणि आता बातमी अंबरनाथमधून। अंबरनाथमध्ये मतदानाच्या एका दिवसाआधी तब्बल 200 बोगस मतदार पकडल्याचा आरोप करण्यात आलाय। इतकंच नाही तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पैसे वाटप करणाऱ्या दोघांना रंगेहात पकडल्याचाही दावा केलाय। दुसरीकडे ईव्हीएम मध्ये छेडछाड केल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलाय। अंबरनाथमध्ये मतदानाच्या एक दिवस आधी तब्बल 200 बोगस मतदार पकडल्याचा आरोप करण्यात आलाय। इतकंच नव्हे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पैसे वाटप करणाऱ्या दोघांना रंगेहात पकडल्याचा दावा केलाय। दुसरीकडे ईव्हीएम मध्ये छेडछाड केल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलाय। मतदानाच्या एक दिवस आधीच अंबरनाथमधून या 3 घटना समोर आल्यानं खळबळ उडाली। अंबरनाथच्या कोहसगाव परिसरात रात्री 208 संशयित बोगस मतदारांना भरारी पथक आणि पोलिसांनी ताब्यात घेतलं। शिंदेंच्या सेनेनं हे बोगस मतदार आणल्याचा आरोप भाजप आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय। संशयित बोगस मतदारांमध्ये बुरखाधारी महिलांचा समावेश आहे। रात्रीच या ठिकाणी एका सभागृहामध्ये म्हणजे कोसगाव परिसरातील एका सभागृहात 200 मतदार जे आहेत ते या ठिकाणी बोगस मतदार आणल्याचा आरोप करत शिवसेना व काँग्रेसमधील काही पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं। याच्यामध्ये आवश्यक गुन्हा दाखल होईल अशी आम्ही अपेक्षा करतो आणि नाही झालं तर आम्हाला आमचं आंदोलन आम्ही आमच्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने शांततेत आंदोलन करू। मुस्लिम समाज जर समजा वोटिंगला आला असेल, त्याला जर पकडला गेला असेल तर त्याला ती कारवाई होणे जरुरी आहे। पण तसं काही करताना त्यांचं लग्न होता, त्यांचा ओलिमा होता आणि त्यांच्या याच्यामध्ये प्रवेश करून आणि त्यांना बलजबरी धमकावून त्यांना मारून त्याही जे अतिक्रय केलेला आहे त्याला कायदेशीर मी नोटीस पाठवणार आहे। तक्रार नसल्यामुळे कुणावरच गुन्हा दाखल केलेला नाही अशी माहिती पोलिसांनी दिली। आतापर्यंत 208 महिलांना आपण ताब्यात घेतलेला आहे। त्यांची पडताळणी चालू आहे। त्यांचे ॲड्रेसेस जे आहेत त्या ॲड्रेसेसचा सुद्धा पडताळणी करून त्या अनुषंगाने पुढील कारवाई करण्यात येणार आहे। प्रभाग क्रमांक 5 मधील साऊथ इंडियन स्कूल या मतदान केंद्रावरती ईव्हीएम मध्ये छेडछाड केल्याचा आरोप शिंदे सेनेकडून करण्यात आलाय। यावेळी शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्यामुळे मतदान केंद्राला छावणीचं स्वरूप आलं होतं। प्रभाग क्रमांक 28 मध्ये पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय। यावेळी 2 जणांना रंगेहात पकडण्याचा दावाही अजित पवारांच्या राष्ट्रवादीने केला। भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय। भाजप उमेदवाराच्या नावाची पावती पैसे वाटणाऱ्या दोघांकडे सापडली। पैसे वाटप प्रकरणामुळे मतदान केंद्रावरती मोठा तणाव निर्माण झाला। अंबरनाथ नगर परिषदेवरती कुणाचा झेंडा फडकणार हे उद्या स्पष्ट होईल। मात्र मतदानाच्या दिवशीही दोन्ही बाजूंकडून आरोप प्रत्यारोप सुरू आहे। दरम्यान अंबरनाथच्या मातोश्री नगर परिसरामध्ये पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केलाय। भाजपकडून पैसे वाटप सुरू असल्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा आरोप आहे। तर शिवसेनेच्या आरोपांनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी यावेळी लाठीचार्ज केलाय।